पनवेलमधील कुंडेवाहळ गावामध्ये चोरांचा सुळसुळाट झाल्याचे समोर आले आहे। शनिवारी पहाटे 3च्या सुमारास जेव्हा सर्व गाढ झोपेमध्ये होते तेव्हा चोरांनी घरामधील सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर हात साफ केला। एकूणच एकाच वेळी कुंडेवाहळमधील 8 घरांमध्ये चोरी झाल्याचे समोर आले आहे। एका घरातील 20 तोळे सोने, 25 तोळे चांदी आणि 80,000ची रोख रक्कम घेऊन चोर फरार झाले आहेत। या घटनेतील पीडित परिवारातील सदस्यांनी या घटनेविषयी माहिती दिली। 6 वाजता आमची आई उठली ना, तेव्हा आईने दरवाजा बघितला, खुल्लाच दरवाजा, टाळा लावलेला, तर खुल्लाच दरवाजा, बाहेर असे डब्बे वगैरे सर्व टाकलेले, साध्या वस्ती वगैरे अशा फेकलेल्या होत्या ते। म्हणून आई आतमध्ये गेली, बघितलं तर कपाट सर्व हे केलेलं। आईने पहिले कपाटात बघितलं काय काय गेलं काय काय नाही, तर पूर्ण पैसे नेले, दागिने नेले, चांदीच्या वस्तू सर्व नेल्या त्यांनी। मी हॉस्पिटलमध्ये होती, मुलीची डिलिव्हरी झालेली। मला 6:30 वाजता फोन केला, मी तिकडनं इथं आली, बघते तर इथं सर्व पोलीस वगैरे आलेले होते। सोनं 20 तोळा गेलं, कॅश 80,000 होते आणि दागिने 20 तोळे होते, चांदी जवळजवळ 20-25 तोळे चांदी होती। पण असं जर सगळ्यांनी सहकार्य केलं, एवढे जण तुम्ही आमच्याकडे आलात, सर्वांनी जर सहकार्य केलं तर आम्हाला आनंदच होईल ना, बाबा आमचं गेलं ते आम्हाला या लोकांनी मिळवून दिलं आम्हाला। हा माझा जुना घर असल्यामुळे चोराय त्याचा डाव साधून हा लॉक तोडून त्याची चोरी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना काही त्याच्यात सोनं काय नसल्यामुळे त्याचा डाव फसलेला आहे। तर सदर माझी कपाडाची आणि घराची नासधूस करून गेलेली आहे आणि ते जागृत गाववाले थोडंसं असल्यामुळे ते इथून पळून गेले। गावात काय म्हणजे घरफोडीची सोय झालेली आहे, ते आता लोकांनी सगळे सावध राहून आपल्या गावात सगळं संरक्षण करा एकमेकाचं, आणि चांगलं काही लोकांनी पारा करून सगळ्यांना व्यवस्थित आता चांगल्या पद्धतीने सहकार्य करावे, कारण 6-7 ठिकाणी आपले म्हणजे घरफोडणीचे प्रकार घडलेले आहे, त्याच्याबद्दल आता सगळ्या लोकांनी दक्षता घ्यावी ही विनंती। येता वेळेस पाहते तर इथे यांचा लॉक फुटलेला आहे, तर मग या मालकाला मी फोन मारला का बाबा तुझ्या जुन्या घराचा असा लॉक तुटलेला आहे काय। नंतर मग शेजारी उठून सर्वांनी मग ते बघितल्यानंतर हे झाला का बाबा याचा खरोखर लॉक फुटलेला आहे मग, आणि मग ते लॉक फुटल्यानंतर मग मागावून पोलिसांचा सर्वे झाला। ऍक्च्युली त्यांच्या घरामध्ये काय भेटला नाही, पण ते पोलिसांनी परिस्थिती बघितली का या गोष्टीचा पंचविंचनामा वगैरे झालेला आहे। तर ही घटना खरोखर आहे आणि अशी घटना होऊ नये याच्या पुढं काय, एवढीच माझी आग्रहाची विनंती आहे। छोट्या मुलीचे 2 कानातले जोड होते, पायातले पैंजण 6-7 जोड होते, कमरेच्या साखळ्या होत्या, हातातल्या बांगड्या 10-12 जोड होते, पैशांचा फंड होता तिचा, सगळे गेले। ड्रॉवर दुकानाचे आणि ते मसाल्याचे वगैरे डबे बाहेर काढलेले फक्त ठेवलेले लॉक, आणि या तिन्ही घरांचे दरवाजे बाहेरून काढायला लावलेले। आम्ही 4 वाजता उठलो तेव्हा। मी सासूरवाडीला गेलो होतो लग्नासाठी, तर रात्री ते 2-2:30चे टायमन चोर घुसलेले, लॉक फोडला माझा, ते कपाटात माझ्या अंगठी होती आणि दवल्या होत्या, मंगळसूत्र होते, आणि मला भावानी सकाळी फोन केला, बोलते तुझ्या कपाटात काय आहे, तर मी बोललो माझ्या वस्तू आहेत बरं, तर मी तिकडनं मला बोलवलं तर मी आलो लगेच। तर इथं आलो तर सर्व पसरा केला होता, तोडातोड केला, तर आमच्या काकाच्या घरात ते दुकानात घुसलेले आणि दुसऱ्या बाजूच्या घरात पण तो लॉक तोडला, त्यांच्या पण वस्ती घेऊन गेली।